नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शनी शिंगणापूर देवस्थान कारभारामध्ये होते मोठ्या प्रमाणात अफरातफर। सरपंच आणि विश्वस्त यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। राहुरी शहराचा पाणी पुरवठा झाला विस्कळीत। मुख्याधिकारी देत आहेत उडवडीची उत्तरं। नगराध्यक्षांचं मात्र पूर्णतः दुर्लक्ष। वृद्ध निराधारांना संजय गांधी योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात पारनेर तहसील कार्यालयामध्ये होतीये टाळाटाळ। निलेश लंके यांचा आरोप। आणि पुण्यामध्ये शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रामधील नेत्यांची बैठक संपन्न। उद्धव ठाकरेंनी केले भाजपला टीकेचं लक्ष। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। शनी शिंगणापूर देवस्थान शासनानं ताब्यात घेतल्याची घोषणा केल्यानंतर तात्काळ प्रशासन आणि विश्वस्त मंडळानं दफ्तरामध्ये फेरबदल केलाय। कर्मचारी भरती, भरमसाठ पगारवाढ, देवस्थान संबंधित इतर खरेदी आणि गाळे टेंडर यांच्यामध्ये मोठी अफरातफर करण्यात आली आहे, अशी तक्रार ग्रामपंचायत सरपंच आणि विश्वस्त यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। शनी शिंगणापूर देवस्थान शासनानं ताब्यात घेतल्याची घोषणा केल्यानंतर घाईघाईनं प्रशासन आणि विश्वस्त मंडळानं दफ्तरामध्ये फेरबदल करत कर्मचारी भरती आणि भरमसाठ पगारवाढ आणि देवस्थान संबंधित इतर खरेदीत आणि गाळे टेंडरमध्ये अफरातफर केल्याची तक्रार येथील ग्रामपंचायत सरपंच आणि विश्वस्त यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। विश्वस्त डॉक्टर वैभव शेटे यांनी प्रशासकीय अधिकारी गोरख दरंदले यांच्या दालनामध्ये गावकऱ्यांसह बेकायदेशीर कर्मचारी भरती, देवस्थानचे सर्व पगारपत्रक, देवस्थानच्या मालकीच्या सर्व वाहनांची माहिती मागितली। मात्र सदरच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती न देता उडवाउडीची उत्तरे दिली आहेत। यावेळी विद्यमान विश्वस्त आणि गावकऱ्यांनी अखेर उपोषण सुरू केलं। आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। या आंदोलनामध्ये ग्रामपंचायत, मंदिर विश्वस्त आणि गावकरी यांनी उपोषणास प्रारंभ केलाय। नव्यानं 167 कर्मचारी चुकीच्या पद्धतीने भरण्यात आले आहेत असा आरोप करण्यात आलाय। त्याचबरोबर ट्रस्टकडे टेंडर, जेसीबी आहे असा खुलासा करण्यात आलाय। टँकर, जेसीबी आहे असा खुलासा करण्यात आलाय। मात्र ट्रस्टी वैभव शेटे यांच्या म्हणण्यानुसार मंदिरामध्ये किंवा गावामध्ये जेसीबी कधीही पाहायला मिळाला नाहीये। त्यामुळे मंदिर प्रशासनाचा खोटारडेपणा उघड झालाय। एकंदरीत आता वैभव डॉक्टरने जी माहिती दिली ती एक सत्य परिस्थितीवर दिली, पण मी गावकरीच्या वतीनं माननीय कार्यकारी अधिकाऱ्यांचं यांचं स्वागत करू इच्छितो की त्यांनी निदान आज का होईना गावाला सांगितलंय का देवस्थानच्या प्रॉपर्टीमध्ये एक जेसीबी आणि डंपर आहे। तर मी गावकऱ्याच्या वतीनं त्यांच्या खुलाशाचं स्वागत करतो। आणि आता आम्ही सगळं गावकऱ्यांना फक्त एकच आस लागली का आपलं जेसीबी आणि डंपर केव्हा गावात येतोय। ते गावात आल्यावर आम्ही तिची एक टोलेजंग पूजा करून मिरवणूक करण्याची आमची अशी एक सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे। बस एवढंच। आणि त्यांनी पहिली गोष्ट जे कामगार भरतीसाठी कुठलं निवेदन आलं नाही आणि बोगस कर्मचारी भरती केली। आता डॉक्टर वैभव शेटे आहेत, विश्वस्त आहेत, यांच्यासारख्याला माहिती मिळत नाही तर आमच्यासारख्याला माहिती मिळणं फार मुश्किल आहे। म्हणून खऱ्या अर्थानं आज त्यांनी जे काही पाऊल उचललं त्यांचं पूर्ण भागाच्या वतीनं, पूर्ण भक्तांच्या वतीनं मी स्वागत करतो का विश्वस्त स्वतः होऊन याच्यात आलेत, म्हणून खरं हा खुलासा करता आला, नाही तर ही माहिती आपल्याला मिळाली नसती। खऱ्या अर्थानं जवळपास 160 कामगार तुम्ही म्हणता हे कायम केले आणि बाकी ज्यांचे नाव आहेत त्यांचे ॲडमिशन्स आहे पुण्यामध्ये, काही कुठं कामाला आहेत, सगळे डिटेल मिळतील। म्हणजे ही सगळी फ्रॉड आहे। त्यातले त्यात त्यांच्याकडे पेशीट नाही, पेशीट म्हणजे बँक स्टेटमेंटला यांचे पैसे कसे वर्ग केले। आता याच्यात काही गडबडी करतील, परंतु लेखापरीक्षण अहवाल हा 4 वर्षाचा माझ्याकडे आहे। लेखापरीक्षण अहवालमध्ये कुठल्या प्रकारचे पेमेंट कशा पद्धतीने दिले याची सगळी डिटेल्स असते। मग आता हे कसं ॲडजस्टमेंट करणं, काय करण्यासाठी ही भरती पूर्णपणे फ्रॉड आहे, सिद्ध झालेलं आहे। आणि जेव्हापर्यंत देवस्थान हे सरकारकडे गेलं त्या दिवशीपासून रात्रीपासून यांची हालचाली चालू झाल्या अतिशय वेगवान। आणि याचा जर खरा डाव असेल तर देवस्थानला बदनाम करण्याचं खऱ्या अर्थानं कोणी षडयंत्र रचित असेल, त्याच्या मागे कोणती राजकीय शक्ती आहे, ते काही राजकीय लोक असतील तर अतिशय चुकीचं काम करतात। यामुळे जुने कामगार आहेत त्या जुन्या कामगारांसुद्धा पगार देण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे। ज्या कामगारांचे पगार पूर्ण होत नाही, ही जी कामं ही पूर्ण होत नाही, 20 कोटीची कामं 109 कोटीवर गेलीत, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। ह्या भक्तांच्या पैशाचा अतिशय गैरवापर होतो।
खऱ्या अर्थानं हे जुने कामगार अतिशय रस्त्यावर येतील, कारण आता 55 लाख रुपयेपर्यंतची गरज लागेल. एवढे कामगार विचार घेतली कोटीपर्यंतचं पेमेंट हे महिन्याला लागेल, तेवढे देवस्थानचं उत्पन्न नाही आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने कोणत्या बेसवर केलं, हे का केलं याची शहानिशा करणार. यासाठी न्यायालयात जाण्यासाठी आमचा रस्ता खुला आहे. आम्ही याच्यात न्यायालयात जाणार, यांना कडक शासन व्हावं यासाठी आपण न्यायालयात सुद्धा जाणार आहे. आमच्या महत्त्वाच्या 3 मागण्या होत्या. बेकायदेशीर कामगार भरती जी होती, तर बेकायदेशीर कामगार भरतीबद्दल आमचं प्रमुख मागणी होती. त्यानंतर देवस्थानचे जे कर्मचारी आहेत त्यांचं पे शीट, आणि तिसरी मागणी होती की देवस्थानच्या मालकीची असलेली वाहनं. हे 3 बेसिक मुद्दे होते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बेकायदेशीर कर्मचारी भरतीचा आहे. तर आत्ता देवस्थानने आम्हाला लिखित स्वरूपात असं दिलं आहे की आम्ही 168 कर्मचाऱ्यांना कायम केलं आहे. हे कायम त्यांनी केलं आहे, पण त्यांनी जो टायमिंग दिला आहे की हे कर्मचारी साधारण 2012 ते 2018 पासून देवस्थानमध्ये काम करत होते, आणि त्यांना आम्ही आता कायम स्वरूपी केलं आहे. हे कधी केलं आहे हे पण त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाही आहे. आता याच्यातले 168 कर्मचारी जेवढे आहेत त्याच्यातले असे एकही कर्मचारी आज मुख्य अधिकारी जे होते, कार्यकारी अधिकारी, त्यांना एकही कर्मचारी याच्यातला माहीत नाही. त्यांना ज्यावेळेस आम्ही विचारलं की याच्यातला एकही कर्मचारी तुम्ही असा दाखवा की जो कुठल्या डिपार्टमेंटला काम करतो आणि तो कधीपासून जॉईनिंग आहे. आता यातले बरेचसे कर्मचारी असे आहेत की त्यांना आम्ही पर्सनली ओळखतो 2-2, 3-3 वर्षापासून, ज्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत. कोणी शेती करते, कोणी हॉटेल धंदा करते, कोणी कापड दुकानात काम करते, कोणी कॉलेजला आहेत, आणि इथं ते नोकरीला असल्याचं दाखवलं आहे. आता हा सगळ्यात मोठा म्हणजे हे परफेक्ट फ्रॉड आहे. 167 कर्मचारी त्यांनी एका रात्रीत भरलेत. हे आम्हाला माहिती होतं, पण हे आम्हाला आता त्यांनी दिलं आहे की आम्ही भरलेत. फक्त त्यांनी कागदोपत्री देताना असं दिलं आहे की आम्ही 2012 ते 2018 दरम्यान भरलेत. कधी भरलेत, ते कुठल्या डिपार्टमेंटला काम करतात, त्यांना पगार किती आहे, त्यांचं वेतन श्रेणी काय आहे, ही कुठली माहिती नाही. आणि लिस्ट देताना पण त्यांनी फक्त अनुक्रमानिका आणि नाव, ते गाव कोणतं, त्यांची पेमेंट किती, डिपार्टमेंट, कुठलाही उल्लेख नाही. ह्या सगळ्या फ्रॉड गोष्टी आहेत. ह्या त्यांनी आज आमच्यासमोर दिल्यात. पे शीटची मागणी केली होती, तर पे शीटमध्ये त्यांनी ते दिलंच नाही. ते म्हणे की तुम्ही त्या कॉम्प्युटरला बघा, तर ते पण त्यांना मी मागणी केली की ते मला लिखित स्वरूपात पाहिजे. आणि तिसरा मुद्दा जो होता, तर याच्यात तिसरा मुद्दा थोडासा धक्कादायक आमच्या ग्रामस्थांसाठी असा आहे की देवस्थानच्या मालकीची जी वाहनं आहेत ती आज बरीचशी नव्यानं आम्हाला, म्हणजे मी जो विश्वस्त आहे, ग्रामस्थांना माहीत नाही, विश्वस्त असून मलाच माहीत नव्हतं इतके वर्ष. तर याच्यामध्ये ट्रॅक्टर, अग्निशामक हे ठीक होतं, पण JCB आहे देवस्थानच्या मालकीचं, डंपर आहे देवस्थानच्या मालकीचे, हे मला तर कधी माहीत नव्हते. 2.5 वर्षापासून मी विश्वस्त आहे. ग्रामस्थांचा तर विषय नाही, ऐकीव होते की आहेत, पण आज त्यांनी कबूल केले की आमच्याकडे आहेत, देवस्थानच्या मालकीचे आहेत. कुठे आहेत, कॅम्पसमध्ये कुठेही नाही आहेत. त्यांना ती पण मागणी केलीत की दाखवा, त्यांचे RC बुक दाखवा. हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि हे सगळं फ्रॉड आहे, ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी फ्रॉड आहेत. त्यांना आता आम्ही हे लिखित स्वरूपात त्यांच्याकडे मागणी केली की हे जे तुम्ही केलं आहे, जर तुमचं म्हणणं असेल की हे बरोबर आहे किंवा योग्य आहे, तर तुम्ही ज्या दिवशी मीटिंग घेतली ते प्रोसिडिंगची आम्हाला कॉपी, आणि ज्या दिवशी तुम्ही हा निर्णय घेतला की हे कर्मचारी आम्ही कायम करतो आहे, तर त्या प्रोसिडिंगची एक कॉपी लिखित स्वरूपात, म्हणजे त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती काय कारवाई करायची, त्याच्यावरती आमची पुढच्या आंदोलनाची दिशा ठरेल. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्या बदलीची मागणी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका राणी भोसले यांनी अधिकारी आमची कामं लवकर करत नाहीये असा आरोप केलाय. दरम्यान विरोधकांकडून या आरोपाचं जोरदार खंडन करण्यात आलंय. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्या बदलीच्या मागणी प्रकरणावरून मोठं वादंग निर्माण झालंय. सत्ताधारी भाजप नगरसेविका राणी भोसले यांनी या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरती जोरदार आक्षेप घेतलाय. माझ्या प्रभागामधील विकास कामं मला या अधिकाऱ्यांच्यामुळे करता येत नाहीये असा आरोप त्यांनी केलाय. याला आक्षेप घेत काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सत्ताधाऱ्यांच्या या आरोपांचा खरपूस समाचार घेतलाय. अधिकाऱ्यांकडून तुम्हाला कामच करून घेता येत नसेल तर खुर्च्या खाली करा असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिलाय. शीतल उगले महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त यांचा आणि माझा काही वैयक्तिक वाद नाही आहे. जे काय आहे ते कामाच्या संदर्भामधले जे प्रश्न असतील त्या संदर्भामध्ये थोडीशी भूमिका की प्रशासन म्हणून त्यांनी आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जेव्हा ही दोन्ही चाकं एकमेकांच्या बरोबर काम करतात तेव्हा त्या कामांची व्यवस्थितपणे लोकांच्या कल्याणासाठी आपल्याला ते करता येऊ शकतं.
मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जी काही फाईल असेल, समजा 1-1 वर्ष जर आम्ही नगरसेवक ती फाईल प्रॉपर वेनी फॉलोअप करून, विजिलन्स असेल किंवा ऑडिट असेल किंवा ज्या त्या खात्याचे HODs असतील, निश्चित ते सर्वजण त्याचा अभ्यास करूनच, क्षेत्रीय कार्यालयाचे आमचे जे अधिकारी असतील त्या सर्वांनी पाहून काही गोष्टी झालेल्या असतात. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा उगले मॅडमच्याकडे ती फाईल जाते तेव्हा फक्त मला ते पटत नाही म्हणून मी रिजेक्ट करते, तर ह्याला काही अर्थ नाही. म्हणजे त्याचे काहीतरी कारणं असावीत. मला असं वाटतं त्या IAS ऑफिसर आहेत, एक चांगल्या अधिकारी आहेत, असं त्यांनी आम्ही म्हणण्यासारखं जर त्यांनी थोडासा पॉझिटिव्ह अप्रोच देऊन जे काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी नक्की ते सांगावेत आणि ते गोष्टी आपण कशा अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो हे मांडावं. तर निश्चित आम्ही पण त्यांच्याबरोबर राहू. आम्ही निवडून आलो आहे किंवा त्यांची फक्त बदलीच करायची आहे वगैरे असलं ह्या बाबतीमध्ये जेव्हा माणूस आपली कामं होत नाहीयेत, प्रॉपर प्रयत्न करून सुद्धा होत नाही, तेव्हा तो त्या भूमिकेपर्यंत पोहोचतो. आणि ही माझी वैयक्तिक भूमिका आहे की त्यांनी पॉझिटिव्हली नगरसेविकांच्या कामांसाठी मदत करावी. महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी जे अतिरिक्त आयुक्त उगळे मॅडम यांची बदली करावी ह्यासाठी काही आग्रह आणि सह्यांची मोहीम राबवलेली. मला हसू येतं. भाजप सत्तेत असताना 3/4 जास्त सत्ता, एक हाती सत्ता असताना त्यांना अधिकाऱ्यांकडनं काम कसं करून घ्यायचे ह्याची साधी अक्कलसुद्धा नसावी ह्याची क्यू येते. परत मग विचार केला तर असंही कळतं की त्यांचा आरोप असा आहे की उगळे मॅडम पुणे शहराच्या विकासाचे फायली थांबवतात. आम्हाला एकदा स्पष्ट तर करा, ह्या कोणत्या विकासाची कामं आहेत जे तुमची थांबली जातात? ही पुणे शहराच्या विकासाची कामं आहेत का तुमच्या व्यक्तिगत विकासाची कामं आहेत? तुम्हाला जर एखाद्या अधिकाऱ्याकडनं जर कामं करून घेता येत नसेल तर मग आम्हाला तरी विचारा, आम्ही मोफतचा सल्ला देऊ तुम्हाला. पण त्याहीपेक्षा पुढचा विषय, जर एखादं काम करत असेल, एखादा अधिकारी बारकाईने एस्टिमेट बघत असेल, जाहिरात लावत असताना बारकाईने त्याच्यात कॉम्पिटिशन होत असेल हे जर पाहत असेल आणि तो मग अधिकारी तुम्हाला खपत नसेल तर ह्याचा अर्थ स्पष्ट झाला की तुमचा पुणे शहराकडे विकासाकडं हित नाही आहे, तर तुमच्या स्वतःच्या हिताकडं तुमचं लक्ष आहे. म्हणून अशा कोणत्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या बदलीचा प्रयत्न केला तर काँग्रेस पक्ष त्याला प्रखर विरोध करेल आणि आंदोलनाची भूमिका घेईल, एवढं आम्ही सांगू इच्छितो. नुकतंच एका नगरसेविका राणीताई भोसले यांनी, मी त्यांचा व्हिडिओ नुकताच आपल्याकडनं पाहिला, त्यांनी असं सांगितलं की त्या अरेरावी करतात, ते काम करत नाही. राणीताई नवीन आहेत, त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाही. ज्या वेळेला नवीन नगरसेवक येतात त्यांची कामं होत नाही तर त्यांनी पक्षनेत्याकडे गेलं पाहिजे, त्यांच्या वरिष्ठांकडे गेलं पाहिजे, कामं का होत नाही. पण त्यांना बळीचा बकरा बनवलं जातं असं आम्हाला वाटतंय. पण जर तुमची कामं होत नाही, जर प्रकरणं जर आम्ही सांगायला लागले की कुणाचे कोणते लाईनी, कुणाचे फोन व्हायरल कसे झाले तर ते तुम्हाला बसवणार नाही. पुनश्च एकदा आम्ही सांगतो की जास्त पद्धतीने तुम्ही जे काय नियमाने वागा, तुम्हाला नियमाने सगळी तुमची कामं होतील. तुम्ही ज्या वेळेला बिगर नियमाने कामं करायला लागलात तर तुमची कोणतीही कामं होणार नाही. आणि जर त्या अधिकाऱ्यांनी करण्याचा प्रयत्न जरी केला तरी आमचं बारीक लक्ष त्याच्यावर राहणार आहे, आमचा त्याला विरोध होणार आहे. आमची याच्यामध्ये कुठलीही अशी मागणी नाही. शेवट अतिरिक्त आयुक्त उगले मॅडमला सरकारने या ठिकाणी पाठवलं आहे, काम करण्यासाठी पाठवलं आहे. आणि त्या काही डिसिजन घेताना, काही निर्णय घेताना अतिशय योग्य आणि पुणे शहराच्या हिताचे निर्णय घेत आहेत. त्याच्यामुळं आमचा विरोध असायचा प्रश्न नाही किंवा आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी अशी मागणीही करत नाही आहे. त्याच्यामध्ये असं आहे की उगले मॅडमची कार्यपद्धती जी आहे ती ठेकेदारांची आणि नगरसेवकांची रिंग तोडणारी किंवा त्यांच्यातलं साटेलोटे तडणारी आहे. आमची कामं होत आहेत ना, जी कामं कायद्यात बसतायत, जी योग्य आहेत ती कामं ते करतायत ना. जे मी स्वतः विरोधी पक्षनेता आहे किंवा माझ्या पक्षाचा एकही नगरसेवक उगले मॅडमबद्दल तक्रार करताना आम्हाला तरी आजपर्यंत आढळला नाही. आज त्या जवळजवळ 1.25 वर्ष इथं आहेत. योग्य पद्धतीचं काम नेलं तर त्या करतायत. तुम्ही जर चुकीचीच कामं केली तर त्याच्यामध्ये अधिकारी अडवणारच ना. की गेल्या 1 वर्षामध्ये 850 नवीन ठेकेदार जे नोंदले गेले महानगरपालिकेत ते कुणाचे बगल बच्चे आहेत, ते कुणाशी संबंधित आहेत, त्यांचे हितसंबंध कोणाशी जोडलेले आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर कायदेशीर काम एखादी महिला अधिकारी कर्तव्यदक्षतेने करत असेल तर तिला बदनाम करायचं, ती काम करत नाही असे आरोप करायचे, हे चुकीचं आहे ना. मग गेल्या वर्षी का नाही हा आरोप झाला? गेल्या वर्षी त्याच अधिकारी होत्या, त्यांनीच फाईल सगळ्या मंजूर केल्यात. मग गेल्यावेळी देशभरताला टार्गेट केलं.
देशभर मॅडम टार्गेट झाल्यानंतर आता म्हणजे भाजप महिलांचा सन्मान राखत नाही. महिला अधिकाऱ्यांच्या बाबतीत ते आकाशाने वागतात. महिलांचा त्यांना सन्मान राखायचा नाही आहे आणि महिला अधिकारी ह्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत नाहीत, पाठीशी घालत नाहीत. तो भ्रष्टाचार उघडकीला आणतायत आणि या कॉन्ट्रॅक्टरांची यांची साखळी सत्ताधाऱ्यांची उघडी पडते. त्याच्यामुळं सत्ताधाऱ्यांना आता या नकोशा वाटायला लागलेल्या आहेत. शेवट सत्ताधारी म्हणून प्रशासनाकडून योग्य आणि चांगलं काम करून घ्यायची जबाबदारी यांचीच आहे. भाजपवाल्यांना त्या जबाबदारीपासून पळता येणार नाही, त्यांना ती झटकता येणार नाही. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे हे AICTE DTE MSBTE महाराष्ट्र शासन यांची मान्यता असलेलं तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अल्पावधी काळामध्ये NAC मूल्यांकन प्राप्त करणारं पुण्यामधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. महाविद्यालयामध्ये डिप्लोमा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांतर्गत विविध शाखा आहेत, ज्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल पदविका इंजिनिअरिंगचा समावेश आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, 90% पेक्षा जास्त रिझल्ट्स, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा, 10,000पेक्षा जास्त पुस्तकं, जगामधील नामांकित प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं, टेक्निकल जर्नल्स तसेच संपूर्ण संगणकीकृत असणारी भव्य डिजिटल लायब्ररी, 2014-15 पासून 95% पेक्षा जास्त प्लेसमेंट्स, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि उत्तम दर्जाची खानावळ, खेळण्यासाठी भव्य पटांगण तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक, व्यायामशाळा, गार्डन तसेच निसर्गरम्य परिसर. पुणे आणि आसपासच्या विविध भागांमधून महाविद्यालयामध्ये येण्याकरता विस्तीर्ण बस सेवा. प्रवेश देणं सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. चला उज्ज्वल भविष्याकरता एकत्र येऊयात. आमचा पत्ता श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे, पुणे नगर रोड, वाघोली, BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद पुणे, 412216. मोबाईल क्रमांक 9595 94 0195, 99 23 59 15 55 आणि 99 23 59 25 55. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राहुरी शहरामध्ये पाणी पुरवठ्याचे 3 तेरा झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. काही तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठा बंद आहे. 2 ते 3 दिवसांमध्ये तो सुरळीत करण्यात येणार आहे असं मुख्याधिकारी म्हणतात. मात्र नगराध्यक्षांचे या गंभीर समस्येकडे पूर्णतः दुर्लक्ष झालंय. राहुरी शहराचा पाणी पुरवठा काही दिवसांपासून विस्कळीत झालाय, त्यामुळे शहरवासियांना त्रास होतोय. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. 2 ते 3 दिवसांमध्ये तो सुरळीत होणार आहे असं मुख्याधिकारी यांनी सांगितलंय. विरोधी गटामधील नगरसेवक शहाजी ठाकूर यांनी 1 महिन्यापूर्वी मुळा धरणावरती जाऊन सत्ताधारी आणि पालिका प्रशासनास लक्षात आणून दिलं होतं की त्या ठिकाणी अचानक जर मोटारी जळाल्या तर पाणी पुरवठा योजना पूर्णपणे खंडित आणि विस्कळीत होऊ शकते. तेव्हा त्या ठिकाणी स्पेअर मोटारी रिपेअर करून ठेवाव्या. दरम्यान त्यावेळी पाणी पुरवठा विभागानं जनतेची खोटी बोळवण केली होती की आपल्याकडे 2 मोटारी स्पेअरमध्ये पडलेल्या आहेत. मात्र आज रोजी पुन्हा प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता एकच मोटार सुरू आहे, मग 2 मोटारी स्पेअर आहेत तर त्या आता गेल्या कुठे? 8 दिवसांपूर्वी एक मोटर जळाली आहे. एका स्पेअरमध्ये मोटार नसल्यामुळे एकाच मोटारीवरती 2 दिवसांपासून 450 दाबाऐवजी 204 दाबानं पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे 3 तेरा वाजले आहेत. 8 दिवसांपासून वेळेवर पाणी मिळत नाहीये. त्यामुळे केवळ बघ्याची भूमिका घेण्याची वेळ सामान्य जनतेवर आली आहे. लोकांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या पाणी प्रश्नाकडे नगराध्यक्षांचं मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झालंय.
काल परवा नागरिकांचे फोन आले असता पाणी पुरवठा आमचा खंडित झाला आहे. त्या ठिकाणी मी फोन आल्यानंतर पाणी पुरवठा अधिकाऱ्याशी चौकशी केली असता त्यांनी सांगितलं पाणी पुरवठा सुरळीत चालू आहे आणि शनिवारी हा कामाचा दिवस असतो असं त्यांनी चुकीची माहिती दिल्यानंतर मी आज रविवारी स्वतः या ठिकाणी आपले सहकारी घेऊन या ठिकाणी आलो असता या ठिकाणी पाहिलं असता त्या ठिकाणी पुन्हा एकदा एकच कर्मचारी या ठिकाणी आढळून आला आणि एक कर्मचारी या ठिकाणी काय करू शकतो, राहुरी शहराचा पाणी पुरवठा हा एकटा कसा हँडल करू शकतो, ही बाब यांना पुन्हा एकदा यांच्या निरसन जाणून देणं मला गरजेचं वाटतं. आणि त्या ठिकाणी पाहिलं असता त्याला मी मागेही सांगितलं होतं महिन्यापूर्वी का त्या ठिकाणी स्पेअर मोटर पाहिजेत. त्या ठिकाणी मागच्या वेळेसच मोटर झालेल्या होत्या, त्या मोटर नेमकं कुठेही गेल्यात, नीट करायला गेल्यात का आणखी कुठं नेऊन ठेवल्यात याचाही तपास मागच्या वेळेस त्याला मी सांगितलं होता, काढण्याचा सांगितला होता, पण त्यावर त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. 1 महिन्यानंतरही त्यांनी या ठिकाणी आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या पाण्यासाठी सुरळीत राहण्यासाठी त्या ठिकाणी स्वतः नगराध्यक्षांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं होतं, पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं होतं. पण नगराध्यक्ष हे जरा दुसऱ्याच कामात जसं मग्न दिसतात त्यामुळेच त्यांचं हे लक्ष या कामाकडे पाणी पुरवठ्याकडे जनतेकडे गेलेलं दिसत नाही. या ठिकाणी पाहिलं असता एक मोटर अक्षरशः पुन्हा जळलेली आहे आणि एकाच मोटारीने पाणी पुरवठा राहुरी शहराला पूर्ण चालू आहे. ज्या दाबाने पाणी पुरवठा चालू पाहिजे त्याच निम्म्या दाबाने म्हणजे 450च्या दाबाने जर पाणी पुरवठा शहराला चालू असतो. आज या ठिकाणी आला असता फक्त खाली 200च्याच दाबाने पाणी पुरवठा राहुरी शहराला चालू आहे. आज तुम्ही विचार करा 450 कुठं आणि 200 कुठं. आज 200च्या दाबाने शहराला पाणी पुरवठा होणं कदापि शक्य नाही, कारण 450नी पाणी पुरवठा ज्यावेळेस आपण करतो शहराला करतो त्यावेळेसही पुरेसा पाणी पूर्ण भागाला आपण देऊ शकत नाही. मग आज 2 दिवस झाले तसे या ठिकाणी मोटर झालेल्या आहे. या ठिकाणी एकही जण भिरकलेला नाही आहे. आम्ही त्या ठिकाणी माहिती घेतली असता त्या ठिकाणी अक्षरशः परिस्थिती बिकट आणि वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही वर पंपावर गेला असता त्या ठिकाणी अक्षरशः आजही त्याला आम्ही मागं सांगितलं होतं का त्या ठिकाणी पाणी शुद्ध करण्याच्या मशिनरी अद्ययावत मशिनरी त्या चालू करून घ्या, पण त्या ठिकाणी आजही यांनी कुठल्याही प्रकारच्या जनतेच्या समस्याकडे पाणी पुरवठ्याकडे लक्ष दिलेलं नाही. त्या ठिकाणी अक्षरशः शेवळ गाळ आणि जे तुरटी आहे पाण्यामध्ये टाकण्यासाठी त्या एका रूममध्ये ठेवल्या आहे त्या तुरटीवर अक्षरशः उंदर फिरत आहेत आणि तेच तुरटी त्या पाण्यामध्ये मिसळून राहुरीच्या जनतेला पाजण्याचं काम या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा विभागाकडून होत आहे. याचा निश्चित या जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याचं काम या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर अजून दुसरी एक बाब अशी लक्षात आली का मागच्या वेळेस ज्या सुंदर बापू गाडे या नावाच्या माणसानं जी आम्हाला खरी अशी सत्य बातमी माहिती आम्हाला दिली होती आणि टीव्हीवर त्यांनी एक स्वतःची बाईट दिल्या, खरी बातमी बाईट दिल्यामुळं त्या माणसाला अक्षरशः यांनी कामावर काढून टाकलेलं आहे. तुम्ही विचार करा, खरं बोलण्याची शिक्षा त्या सुंदर बापू गाडे नावाच्या माणसाला यांनी दिलेली आहे. कारण मी चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की तू आमच्या विरोधात खरं बोलला, आमच्या विरोधात बोलला म्हणून तुला आज आम्ही घरी बसवत आहे. मग तुम्ही विचार करा, खरं बोलणं हे गुन्हा आहे का? जर खरं बोलणं गुन्हा असेल तर आम्ही या ठिकाणी जनतेच्या प्रश्नासाठी खरं बोलतो. मग तुम्ही विचार करा, त्या माणसाला जर असं जर यांनी करत असेल त्या माणसाला मी आज इच्छा आहे का परत त्या माणसाला या ठिकाणी कामावर घेऊन, त्या माणसाचं काम चांगलं आहे, निश्चित चांगलं आहे, त्या माणसाला कामावर घेऊन न्याय द्यावा. अन्यथा आम्ही नगरपालिकेसमोर आमरण उपोषण करू आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. आपल्या राहुरी शहराचा पाणी पुरवठा हा जवळजवळ अत्यंत शुद्ध स्वरूपाचा आहे आणि अशा परिस्थितीत दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसामध्ये वीज पुरवठा खंडित होणे, पाण्याची पातळी कमी होणे या परिस्थितीमुळे मोटारींवर लोड येतो आणि त्यामुळे पाणी थोडं विस्कळीत होते. परवा दिवशी जी घटना झाली त्या घटनेमध्ये आमचा जो नगरपालिकेचा ट्रान्सफॉर्मर आहे
त्या ट्रान्सफॉर्मरवरची एक लग जळाल्यामुळे 50 HP पंप आमचा बंद पडला आणि तो बंद पडल्यानंतर तो तातडीने दुरुस्तीसाठी वर्कशॉपला आणलेला आहे. सध्या 2 90 HP पंप कार्यरत आहेत. पाणी पुरवठा आम्ही सुरळीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणजे जास्त वेळेवर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा एवढ्या 1-2 दिवसात प्रयत्न पूर्ण होणार आहे. तसं काम आमचं प्रगतीपथावर चालू आहे. तरी नागरिकांनी आलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, म्हणजे पुढं त्यांना पाण्याची अडचण निर्माण होणार नाही. जे काही दररोज पाणी सुटतं आहे ते पाणी शिळं समजून फेकून देऊ नका. आहे ते पाणी सांडपाण्यासाठी वापरा आणि येणारं पाणी पिण्यासाठी वापरा. अशा पद्धतीने नगरपालिका प्रशासनाकडून पूर्णपणे पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न प्रगतीपथावर चालू आहे. किती दिवसात पाणी पुरवठा व्यवस्थित होईल? येत्या 2-3 दिवसात पाणी पुरवठा आम्ही सुरळीत करणार आहे. मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. बहुजन हृदय सम्राट भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी पिंपरीमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. सर्वसामान्य माणसाचे सरकार निर्माण करण्यासाठी तळागाळामधील काम करणाऱ्या राज्यामधील प्रमुख नेत्यांची 26 जुलै रोजी पुण्यामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती हेमंत पाटील यांनी यावेळी दिली आहे. वंचित, उपेक्षित शेतकरी आणि सर्वसामान्य वर्गाला आघाडी आणि युती सरकारनं झुलवत ठेवून सत्ता भोगल्याचं सर्व श्रुत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे सरकार निर्माण करण्यासाठी तळागाळामध्ये काम करणाऱ्या राज्यामधील प्रमुख नेत्यांची 26 जुलै रोजी पुण्यामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यामध्ये तिसरी आघाडी निर्माण करण्यात येणार आहे, अशी माहिती बहुजन हृदय सम्राट भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी पिंपरीमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेत जाती अंताची ही चळवळ आहे. तिसरी आघाडी वंचित कष्टकरी समाजाचे नेतृत्व करेल, असा आशावाद पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. आज या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र तिसरी आघाडीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्या स्थापनेमध्ये आपले मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश BJ कोळसे पाटील आणि शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिसरी आघाडीची स्थापना केलेली आहे. आणि स्थापना करत असताना यामध्ये जवळजवळ 25 पक्ष स्थापन झालेले आहेत. हे सर्व पक्ष काँग्रेस, भाजप, शिवसेना हे जे मेन पक्ष आहेत यांच्या विरोधामध्ये त्या तिसऱ्या आघाडीची आम्ही स्थापना करून येत्या 26 तारखेला पुणे या ठिकाणी आम्ही त्याची बैठक ठेवलेली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील जे भाजप, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या विरोधामध्ये जेवढे नेते आहेत हे नेते एकत्र होणार आहेत आणि यामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमची तिसरी आघाडी वेगळ्या पद्धतीने काम करून या महाराष्ट्रामध्ये आमच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या कशा जागा जास्त येतील हे आम्ही बघणार आहे. काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या आणि ज्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुढे काय बोलू? आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत. तिसऱ्या आघाडीच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केले पाहिजेत. मराठा, धनगर, मुस्लिम अनेक जातींनी जी आरक्षणाची मागणी केलेली आहे त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. आणि आम्ही ज्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तरी समजा महागाईचा प्रश्न आहे, GSTच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे, अनेक प्रश्न. आज महागाई वाढत चालल्यामुळं आज सर्वसामान्य माणूस हा भिकारी होत चाललेला आहे आणि श्रीमंत माणूस अतिश्रीमंत होत चाललेला आहे. त्यामुळं आम्हाला याच्यावरती मात करण्यासाठी आम्ही तिसऱ्या आघाडीची स्थापना केलेली आहे. त्या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून आम्हाला ह्या महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जे का छोटे मोठे पक्ष आहेत ते आम्हाला जोडले जात आहेत. सर्व जाती धर्माचे जे पक्ष आहेत ते आमच्याबरोबर यायला तयार आहेत. आत्ताच आम्हाला आज आम्ही 2 दिवसापूर्वी घोषणा केली, परंतु आज 25 पक्ष आमच्याबरोबर आहेत आणि या 25 पक्षाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राचं राजकारण कशा पद्धतीने तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून करता येईल याचा विचार करणार आहे. सर, निवडणूक आली, तुम्ही प्रश्न विचारला बरोबर आहे. आता आमची छत्रीसारखी ना आमची मागच्या 5 वर्षापूर्वी सुद्धा आमची आघाडी होती. BJ कोळसे पाटील होते, त्यावेळेला कर्नल सावंत होते, त्यावेळेला डॉक्टर सुरेश माने होते. आमची पूर्वी आघाडी झाली होती. पुन्हा तीच आघाडी आम्ही परत
ह्या मतदारसंघामध्ये, ह्या लोकसभेमध्ये, विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आम्ही उतरतोय. म्हणजे आम्ही पुन्हा उतरतो, अगोदर पण आम्ही होतो. त्यामुळे आम्ही छत्रीसारखं आमचं नाही, आम्ही सातत्यानं आम्ही त्याचा पाठपुरावा करत चाललेलो आहे आणि समाजामध्ये जनजागृती करून या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सत्ता कशी येईल हे आम्ही पाहतोय. सर तुमची तर अगोदर आघाडी आमची होती, आता पण आहे आणि इथून पुढे सुद्धा राहणार आहे. इथून पुढे सुद्धा आम्ही आता ही तिसऱ्या आघाडी मी महाराष्ट्राची केलेली आहे. पुढच्या जर आम्हाला जर असं काय वाटलं किंवा आमच्याकडे जास्त पक्ष आलं तर आम्ही देशामध्ये सुद्धा आघाडी करू शकतो तिसरी. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राजकीय दबावाच्या खाली तहसील कार्यालयामधील अधिकारी पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा आणि गोरेगाव येथील वृद्ध निराधारांचा संजय गांधी योजनेमध्ये समावेश करून घेण्यात तहसील कार्यालयामधून टाळाटाळ करण्यात येते असा आरोप निलेश लंके यांनी केलाय. या संदर्भात लंके यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू होतं. दरम्यान 3 दिवसानंतर मागण्या मान्य केल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. पारनेर तालुक्यातील गोरेगाव आणि हिवरे कोरडा या 2 गावांमधील सुमारे 210 लाभार्थी वृद्धांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रकरणे मंजूर असताना देखील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या प्रकरणामधील पैसे या वृद्धांच्या खात्यावरती जमा झाले नाहीयेत. त्यामुळे 3 दिवसांपासून निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली दोनही गावांमधील लाभार्थी आणि ग्रामस्थांसमवेत पारनेर तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण सुरू होतं. स्थानिक लोकप्रतिनिधींनी जाणून बुजून हे प्रकरण अडवून ठेवल्यानं गोरगरीब लाभार्थ्यांना वेठीस धरल्याचा आरोप लंके यांनी केलाय. दरम्यान उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी सायंकाळी तहसीलदार यांनी मध्यस्थी करून सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांना आता न्याय मिळालाय. 3ऱ्या दिवशी का व्हायना प्रशासनाला जाग घेऊन आमच्या मागण्या मान्य केल्या, पण मागण्या आम्ही तोंडी मान्य करून राहिलो नाही, आम्ही लेखी घेतलेले. राहिला विषय गोरेगाव ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचा. आम्ही तहसीलदार मॅडमला म्हणलो तुम्ही लेखी द्या का आम्हाला 7 दिवसाच्या आत ग्रामसभेचं आयोजन केलं पाहिजे. त्याबाबत तहसीलदार मॅडमने लेखी दिल्या. दुसरा विषय 30/3/2018 जी संजय गांधी कमिटीची मीटिंग झाली, ह्या गोष्टीला 4 महिने झाले. आज जरी आमचा प्रश्न मार्गी लागला पण राहिलेल्या 4 महिन्याचं पेमेंटचं काय, ते पेमेंटसुद्धा मंजुरी तारखेपासून तर आजपर्यंतच्या तारखेपर्यंत ते पैसे त्या लाभार्थींच्या खात्यावर वर्ग झाले पाहिजे. अशा सर्व आमच्या आज मागण्या मान्य झालेल्या आहेत. आणि या 3 दिवसाच्या उपोषणाच्या काळात ज्या सर्व आमच्या तरुण मित्रांनी आणि आमच्या माता भगिनींनी जे सहकार्य केलं, ती पहिली मागणी 23 तारखेला गोरेगाव या ठिकाणी ग्रामसभा घेऊन ते जे प्रकरण आहेत 114 प्रकरणं गोरेगावचे, ते प्रकरण मंजूर करून देण्याचा त्यांनी शब्द दिला. दुसरी गोष्ट हिवरे कोरडा या ठिकाणी जी 11 तारखेला ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेत ते सर्व प्रकरणं मंजूर झालेली. आणि या सर्व हिवरे कोरडा आणि गोरेगाव दोन्ही मिळून 210 प्रकरणं आहेत. ते 210 प्रकरणांचे त्यांनी 1 महिन्याच्या आत सर्व पेमेंट वर्ग करण्याचा लेखी दिलेला आहे. ते पण त्यांनी मंजूर तारीख 30/3/2018 या तारखेपासूनचा जो बॅकलॉग आहे, जे डिफरन्स आहे ते काढून देण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे. त्या पद्धतीने लेखी घेतलेला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत ते वेठीस धरत होते या ग्रामस्थांना, या लोकांना, त्यांच्याबद्दल भूमिका काय असणार आहे? स्थानिक लोकप्रतिनिधींनी 10/4/2018 जे स्थगितीचं पत्र दिलं, त्या स्थगितीच्या पत्रामुळं ते 210 प्रकरणं स्थगित राहिले. त्यासाठी तर आंदोलन करावं लागलं. महाराष्ट्रात पहिलीच ही घटना आहे का लोकप्रतिनिधी समाजाचं काम करतो, समाजाचे अश्रू पुसण्याचं काम करतो. तर या पारनेर तालुक्याच्या अण्णा हजारेंच्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी प्रकरणं नामंजूर करण्यासाठी अर्ज दिला. हे सर्वात निंदनीय आहे आणि याचा मी धिक्कार करतो, निषेध करतो. आम्ही इथं बसून 3 दिवस झालेले, उपाशी पोटी बसलेलो आहे. अन्न नाही आहे, आमची BP वाढतात, आम्हाला चक्कर येते, पैसा नाही, काय करायचं? 600 रुपये महिना आमचा मंजूरच नाही केला शासनाने.
आम्हाला बाकीचं सगळं आमचं जिथं तिथं सगळे कागदपत्र पोहोच झाले, पण शासनाने आम्हाला आमचे पैसे वर्गच नाही केलेले. आमची मागणी आमचे 600 रुपये आम्हाला मिळायला पाहिजे, तर आम्ही ह्या जागेवरून उठू नाही तर आम्ही उठणार सुद्धा नाही तिथून. ह्याच जागेवर बसणार आहेत आम्ही. शासनाने आमची मागणी मान्य करून घ्यावा. ज्यांनी आमचे पैसे मंजूर केले, ज्यांनी कागदपत्र मंजूर केले, त्याला आया बहिणी हसतील ना. हां, त्यांनी पण सुद्धा असं नाही ना करायला पाहिजे. गरिबाचं तरी नका करू तुम्ही. दिंडीमध्ये तरी जाता नाही आलं पैशाअभावी. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. पुण्यामधील सर्वात मोठा कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशयाच्या जवळील बायोगॅस प्रकल्प हा गेल्या 2 वर्षांपासून बंद आहे. तो तात्काळ सुरू करावा अशी मागणी मनसेचे नगरसेवक वसंत मोरे आणि शिवशंभू प्रतिष्ठानचे महेश कदम यांनी केली आहे. पुण्यामधील सर्वात मोठा आणि पहिला बायोगॅस निर्मिती प्रकल्प म्हणून ओळखण्यात आलेला कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशयाच्या जवळील बायोगॅस प्रकल्प गेल्या 2 वर्षांपासून बंद आहे. 12 टनपेक्षा अधिक कचऱ्याची दररोज विल्हेवाट लावणाऱ्या आणि त्यापासून वीज निर्मिती करणारा हा प्रकल्प त्वरित सुरू करावा अशी मागणी मनसेचे नगरसेवक वसंत मोरे आणि शिवशंभू प्रतिष्ठानच्या महेश कदम यांनी केली आहे. पारंपरिक इंधनाची गरज कमी करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा मार्ग शोधणाऱ्या भाजप सरकारला पुण्यामध्ये गेल्या 2 वर्षांपासून बंद असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील कात्रज नानासाहेब पेशवे जलाशयाच्या जवळील बायोगॅस निर्मिती प्रकल्प सुरू करता आला नाहीये, किंबहुना त्याची निगा देखील ठेवता आली नाहीये. या प्रकल्पाच्या यंत्राची मुख्य भूमिका पार पाडणाऱ्या मोटारी देखील चोरीला गेल्यात असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी केलाय. 2011 साली सुरू झालेला हा प्रकल्प गेल्या 2 वर्षांपासून बंद पडलाय. त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी विचारात न घेतल्यामुळे हा प्रकल्प आतापर्यंत सुरू झाला नाहीये अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. मुळात पुणे शहराचा हा पथदर्शी प्रकल्प आहे आणि विशेष म्हणजे हा 2010-11ला याचं काम झालं. माननीय राजसाहेब ठाकरेंनी ह्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि 2011पासून तर 2017पर्यंत हा कंटिन्युअस चालू होता. हा पुण्यातला पहिला पथदर्शी प्रकल्प आहे की या प्रकल्पाने पहिला हा पुण्यात चालू झाला आणि याच्यानंतरनं 26 बायोगॅस प्रकल्प अख्ख्या पुणे शहरामध्ये चालू झाले. अतिशय सुंदर आणि देखणा हा प्रोजेक्ट होता. ह्याचा हा 5 टनापाशी चालू झाला आणि 5 टनापासून ह्याची ग्रोथ होत होत हा 12 टनावरती गेला. तुम्ही इकडे पाहू शकता की इकडे हॉपर लावला आहे. पूर्वी इथं छोटं मशीन होतं. कचरा या भागातला जास्तीत जास्त यायला लागला म्हणून मी याला हॉपर लावून घेतला आणि हा 5 टनाचा 12 टनावर गेलेला हा पुणे शहरातला एकमेव प्रकल्प आहे. परंतु गेल्या पंचवार्षिकमध्ये 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये हा प्रभाग माझ्याकडनं तोडला गेला. हा जेवढे प्रकल्प मी तयार केले होते ते सगळे प्रकल्प दुसऱ्या प्रभागामध्ये गेले आणि त्याच्यामुळं आज पाहताय तुम्ही 1.5 वर्षामध्ये ह्या प्रकल्पाची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की ह्या प्रकल्पाला ना 1 रुपया मेंटेनन्स मिळतो आहे, ना ह्याच्यावरती लेबर काम करतात आहे, ना इथं कचरा घेतला जातो आहे. इथला जो कचरा येतो तो कचरा सरळ सगळा परत देवाच्या उरलेला जातो आहे. ओला कचरा ह्या प्रभागामध्ये हा एकमेव पथदर्शी प्रकल्प होता की ज्याच्यामुळं कचरा विलगीकरण आल्यानंतरनं ह्या प्रकल्पाने मला पुणे शहरामध्ये कचरा सॅग्रिगेशन अँड कलेक्शन याच्यामध्ये देशातला पहिला ISO घेणारा नगरसेवक मला केलं. या प्रकल्पाने मी देशामध्ये पहिला ISO घेतलेला नगरसेवक की ज्यांनी कचरा कलेक्शन करणं आणि नंतरनं त्याच्यावरती प्रोसेसिंग करणं याच्यामध्ये मला ISO मिळाला. परंतु त्याच्यानंतरनं आज 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये इथल्या लोकप्रतिनिधी जे आहेत ह्या लोकप्रतिनिधींची मानसिकता खऱ्या अर्थानं त्यांची आणि प्रशासनाची नुसतंच लोकप्रतिनिधींना दोष देऊन उपयोग नाही आहे तर प्रशासनसुद्धा ह्याच्यामध्ये कुचकामी ठरलं आहे. त्या 1-1.5 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे ह्याच्यामधल्या 4 मशीन्स चोरील्या गेल्यात आणि ह्या मशीन चोरील्या गेल्यात. ह्याला कोणाला जबाबदार धरणार? पालिका प्रशासन का लोकप्रतिनिधी की ज्यांनी एवढा चांगला प्रकल्प जो चालू होता फक्त त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्याच्याकडे पाहिलं नाही, त्याला मेंटेनन्सला पैसे दिले नाहीत आणि त्यामुळं हा प्रकल्प बंद पडला. पुणे शहराला एक दिशा देणारा प्रकल्प बंद पडतो. याला खऱ्या अर्थानं जबाबदार कोण? इथले लोकप्रतिनिधी का पालिका प्रशासन? ह्याचा जाब जनता या लोकांना विचारल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणच्या सर्व लोकप्रतिनिधीला आणि विशेषतः महानगरपालिका प्रशासनाला एक हात जोडून विनंती आहे की आपण दरवेळेस
कचऱ्याच्या बाबतीत भांडतो, महानगरपालिकेमध्ये जनरल बॉडीमध्ये आपण कचऱ्याच्या विषयामध्ये वाद घालतो, कचरा उचलला जात नाही, मग तुम्ही लोकांना सक्ती करता. परंतु तुम्ही हा प्रकल्प जो 12 टन रोज ओला कचरा इथं घेतला जात होता, ह्या प्रभागापुरता जो मर्यादित होता, तो तरी तुम्ही चालू करा. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नका. राजकारण विरहित कचरा नाही तर लोक भविष्यामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींच्या आणि पालिका प्रशासनाच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या टेबलवरती कचरा टाकल्याशिवाय लोक राहणार नाहीत. मी महेश कदम शिवशंभू प्रतिष्ठानचा कार्यकर्ता आहे. कात्रज भागामधील आत्ता जो बायोगॅस प्रकल्प आहे हा पुणे महानगरपालिकेच्या खर्चातून झालेला, जनतेच्या खर्चातून झालेला, हा गेली 2 वर्ष झालं बंद आहे. स्थानिक नगरसेवकांनी याच्यात जर लक्ष घातलं असतं तर हा प्रकल्प बंद नसता झाला. ओला कचरा जो जिरवला जायचा 5 टन आणि त्यातनं जे वीज निर्मिती व्हायची त्याच्या फुलराणी पुलावरची लाईट आणि गार्डनची लाईट लागायची. आता ती लाईट बंद आहे, सगळा परिसर अंधारामध्ये आहे. त्याच्यामधनं कॉर्पोरेशनने महानगरपालिकेकडनं ती लाईट घेतली, त्याचा खर्च एक्स्ट्रा होतो आहे आणि तो खर्च परत जनतेच्याच बोकांडी. आणि आत्ता बायोगॅस प्रकल्पामध्ये तुम्ही बघता इथल्या 4 मोटरी आत्ता गायब आहेत. मग त्या प्रोजेक्टमध्ये असं आहे सर की ह्याच्यामध्ये त्या मोटरी किंवा तिथला जो काय पार्ट आहे तो तिथंच ठेवायचा. नवीन टेंडरवाल्यांना तो त्याचा बेनिफिट मिळाला असता. आता त्या 4 मोटरी परत खरेदी करायचा. हा जो नुकसान आहे, हे नुकसान हे कोणाच्या खर्चात नाही, ह्या जनतेच्याच खर्चात नाही. आता आम्ही सर्व साहेब लोकांना यांना आम्ही 1.5 महिने झाले यांच्यामध्ये फॉलोअप करतो आहे. स्थानिक नगरसेवकांनाही माझं असं म्हणणं आहे की जातीय कात्रजचं स्थानिक राजकारण बाजूला ठेवून ह्याच्यामध्ये जर लक्ष घातलं असतं तर हा प्रोजेक्ट नक्कीच चालू झाला असता. स्थानिक नगरसेवक जरी सत्तांतर झालं तरी त्या आता BJPकडे असो किंवा कोणाकडे असो, विषय तो नाही आहे. आपल्याला पुणे मनपाला त्याच्यावरती फंड देता आला असता आणि पुणे मनपाने जर लक्ष घातलं असतं नक्कीच कात्रजच्या जनतेला त्याचा बेनिफिट मिळाला असता. मी अभिजित डुंगरवाल इथला लोकमतचा स्थानिक पत्रकार आहे. महानगरपालिकेचा आंधळा कारभार कसा असतो त्याचं हे सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे हा बायोगॅस प्रकल्प. मागच्या 2 वर्षापासून हा प्रकल्प बंद आहे. हा प्रकल्प बंद असण्याचे नुकसान म्हणजे किती, दररोज 5 टन या ठिकाणी ओला कचरा जिरवला जायचा, ज्याच्यामुळे ह्या भागातली जी फुलराणी आहे किंवा हे जो उड्डाण पूल आहे ह्या भागातली सगळी लाईट चालायची. 2 वर्षापासून पुणे महानगरपालिका हा प्रकल्प बंद असल्यामुळे ते लाईट बिल पुणे महानगरपालिकेला भरावं लागते. त्यानंतर 2 वर्षापासून येथील स्थानिक नगरसेवकांनी इकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकल्प बंद आहे. हे फक्त या ठिकाणी ना मोठा काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे, ते झाकण्यासाठी कुठलाही अधिकारी या ठिकाणी उत्तर देत नाही. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे हे AICTE DTE MSBTE महाराष्ट्र शासन यांची मान्यता असलेलं तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अल्पावधी काळामध्ये NAC मूल्यांकन प्राप्त करणारं पुण्यामधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. महाविद्यालयामध्ये डिप्लोमा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांतर्गत विविध शाखा आहेत, ज्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल पदविका इंजिनिअरिंगचा समावेश आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, 90% पेक्षा जास्त रिझल्ट्स, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा, 10,000पेक्षा जास्त पुस्तकं, जगामधील नामांकित प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं, टेक्निकल जर्नल्स तसेच संपूर्ण संगणकीकृत असणारी भव्य डिजिटल लायब्ररी, 2014-15 पासून 95% पेक्षा जास्त प्लेसमेंट्स, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि उत्तम दर्जाची खानावळ, खेळण्यासाठी भव्य पटांगण तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक, व्यायामशाळा, गार्डन तसेच निसर्गरम्य परिसर. पुणे आणि आसपासच्या विविध भागांमधून महाविद्यालयामध्ये येण्याकरता विस्तीर्ण बस सेवा. प्रवेश देणं सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. चला उज्ज्वल भविष्याकरता एकत्र येऊयात. आमचा पत्ता श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे, पुणे नगर रोड, वाघोली, BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद पुणे, 412216. मोबाईल क्रमांक 9595940195, 9923591555 आणि 9923592555.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुण्यामध्ये शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रामधील नेत्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय आणि भाजपवरती सडकून टीका केली आहे. नोटाबंदीचा निर्णय क्षणार्धामध्ये घेण्यात येतो, मग राम मंदिराचा निर्णय तत्परतेनं का घेऊ शकत नाही असा सवाल विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावरती टीका केली आहे. पुण्यामध्ये शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रामधील नेत्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीमध्ये त्यांनी पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय. आगामी निवडणूक सेना भाजप एकत्रित लढवणार का हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरतोय. त्या पार्श्वभूमीवर बोलताना एकत्र येण्याचा निर्णय एक व्यक्ती नाही तर अनेक जण मिळून घेतात असं त्यांनी सांगितलंय. यावेळी त्यांनी समान नागरिक कायदा, राम मंदिर आणि 370 कलम रद्द करण्यावरनं भाजपला लक्ष केलंय. ते म्हणाले, या सगळ्या गोष्टी आतापर्यंत होणं अपेक्षित होतं. ज्याप्रमाणे नोटाबंदीचा निर्णय क्षणार्धामध्ये घेण्यात आला, तर मग राम मंदिराच्या निर्णयाला उशीर का होतोय? भगवद्गीता मला चाळायची आहे, ती नक्की संस्कृतमध्ये आहे की गुजरातीमध्ये हे मला बघायचं आहे असं म्हणत त्यांनी भगवद्गीतेच्या मुद्द्यावरनं भाजपलाच लक्ष केलंय. खरं म्हणजे राम मंदिर, समान नागरिक कायदा, काश्मीरचं ते कोणतं कलम 370 ते पण विसरलो आता, 370 कलम रद्द करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या निवडणुकीपूर्वी, पण ती कोणती निवडणूक ते बोललेले नाहीत. केव्हाची निवडणूक, 2019ची की 2050? ह्या गोष्टी आतापर्यंत का नाही झाल्या? जसं नोटबंदी एका क्षणात तुम्ही करून टाकली, तसं राम मंदिर उभारणीचा निर्णय तुम्ही एका क्षणात घेऊ शकता. तुमच्याकडे बहुमत आहे. समान नागरिक कायदा करू शकता, 370 कलम रद्द करू शकता, बहुमत आहे तुमच्याकडे. आत्ता ते मिळणार कधी? अजून गेल्या वर्षी जाहीर केलेली कर्जमुक्ती, मी कर्जमुक्ती म्हणतोय, पण त्यांनी कर्जमाफी केली, ती कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली कुठे? सगळी म्हणजे एकूणच काय झालेलं आहे की स्वप्न दाखवत पुढे न्यायचं. राम मंदिर आतापर्यंत विकास हा मुद्दा होता, आता विकास बाजूला पडला आणि राम मंदिर मुद्दा आला. पण आता किती वेळा जुमल्यांवरती लोक विश्वास ठेवणार? शेवटी पक्ष माझा आहे, माझा पक्ष वाढवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. याचा अर्थ केवळ निवडणुकाच डोळ्यासमोर ठेवणं हा काय उद्देश असू शकत नाही. माझा पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत असताना महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये पक्ष भक्कम करणं हे पक्षप्रमुख म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते मी करतोय, ते मी करणार. शेवटी जनतेचं मत हे फार महत्त्वाचं असतं. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकतील अशा उमेदवारांना जनता नेहमी आशीर्वाद देत असते. काही वेळेला जनतेची फसगत होऊ शकते की बाबा विश्वासाने मतदान केल्यानंतर अपेक्षाभंग होतो. मला असं वाटतं थोडासा अपेक्षाभंग हा केवळ पश्चिम महाराष्ट्रच नाही तर देशात मी काय फिरलेलो नाही, पण महाराष्ट्रामध्ये तरी दिसतोय. भेटतायत, अजूनही काही ठिकाणी विरोध आहे, तिथे सुद्धा जात आहेत. आणि शेवटी हा विरोध हा गावकऱ्यांवरती अवलंबून आहे. नाणारचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. नाणारला जी रिफायनरी येऊ घातलेली आहे, ती रिफायनरी आल्यानंतर पूर्ण कोकणपट्टीमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होणार आणि तसा विध्वंसक विकास हा आपल्याला परवडणारा नाही आहे. आणि म्हणून तिथल्या जनतेने जो विरोध केलेला आहे त्या जनतेसोबत आम्ही पूर्णपणाने आहोत. मुख्यमंत्र्यांना वेळ काढायचा असेल तर वेळ काढू शकतात, पण नाणारला हा प्रकल्प होणार नाही. चाळायची ती कोणते चांगली संस्कृतमध्ये का गुजरातीत आहे? नाही, आपण बघितले का ती भगवद्गीता? मला माहित नाही, ती माझी उत्सुकता आहे मला. मला असं वाटतं की त्यापेक्षा महाविद्यालयामध्ये आपण काय शिकवतो आहोत ते आजच्या युगाचं शिक्षण पाहिजे. परीक्षा वेळेवरती व्हायला पाहिजेत, निकाल वेळेवरती लागले पाहिजेत, पेपर फुटता कामा नयेत, या विषयाकडे अधिक लक्ष दिलं गेलं पाहिजे. मध्ये जो काही सगळा तमाशा झाला होता विद्यापीठाचं शिक्षण, तो तमाशा जर का आवरला, तमाशा शब्द माफ करा, मी कदाचित तमाशगिऱ्यांचा अपमान करण्याचा माझा अजिबात हेतू नाही, कारण ती सुद्धा एक लोककला आहे. परंतु हा जो काही सगळा भोंगळ कारभार आहे तो झाकण्यासाठी ह्या गोष्टी केल्या जात आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो कारभार सुधारला गेला पाहिजे. विद्यालयात किंवा शाळेमध्ये एखादा आपण पण शिकलेलो आहोत, आपली मुलं शिकतात किंवा आणखीन
जेव्हा कोणी शाळेमध्ये किंवा विद्यालयात जातं, महाविद्यालयात जातं, तेव्हा तिथे त्याला ते शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते सुद्धा वेळेवरती मिळालं पाहिजे. मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. आधारवेल फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन आणि फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ वैशालीताई नान्नोर यांचा वाढदिवस महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आधारवेल फाउंडेशनच्या कार्याचं सर्वच मान्यवरांनी भरभरून कौतुक केलंय. आधारवेल फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन आणि फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ वैशालीताई नान्नोर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. सामाजिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असणाऱ्या आधारवेल फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर KP विश्वनाथा, IAS डॉक्टर गिरीश बदोले यांनी समाजामधील वंचित, दुर्बल आणि निराधार घटकांच्या विकासासाठी तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी आधारवेल फाउंडेशन करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे असं सांगितलंय. यावेळी प्रास्ताविकामध्ये आधारवेल फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशालीताई नान्नोर यांनी फाउंडेशनच्या स्थापनेमागचा उद्देश आणि वर्षभरामध्ये राबवलेले उपक्रम सांगून यापुढे देखील फाउंडेशन असंच सामाजिक कार्य करत राहणार आहे अशी भावना व्यक्त केली आहे. यावेळी IAS अधिकारी डॉक्टर गिरीश बदोले, शिक्षण संस्थेचे संस्थापक शाळीग्राम होडगर, तहसीलदार अनिल दौंडे, शिवशाहीर विजय तनपुरे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, गटविकास अधिकारी परदेशी आणि रामदास माने, SM खेमनर, रासपच्या श्रद्धाताई भातांब्रेकर, डॉक्टर उज्ज्वला हाके आदींनी आपल्या मनोगतामधनं आधारवेल फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं आणि वैशालीताई नान्नोर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी गरजूंना आधारवेलच्या वतीनं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमा पॉलिसीचं मोफत वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी तनपुरे सहकारी कारखान्याचे MD TR ढोणे, देवळाली नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब महानवार, राहुरी पंचायत समितीचे सदस्य सुरेश बाणकर, कृषीभूषण सुरसिंग पवार, मार्केट कमिटीचे मधुकर पवार, भाजपचे नानासाहेब गागरे, सर्व पत्रकार त्यासह महिला आणि ग्रामस्थ हजारोच्या संख्येनं इथे उपस्थित होते. पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन भिंगारते यांनी यावेळी सर्वांचे आभार मानलेत, तर सूत्रसंचालन दीपक देवरे यांनी केलंय. पुढे आलेला आहे. आपण पाहतो आपल्या सुद्धा आता जिल्ह्यामध्ये महिला जिल्पीच्या अध्यक्षा शालीनताई आहे, महिला सक्षमीकरणाचं काम डॉक्टर उज्ज्वलाताई हाके करतात, पंचायत समितीचे सभापती महिला आहे. माझं एक तुमच्या पुढे एक छोटंसं उदाहरण आहे. मी म्हणत नाही की तुम्ही सामाजिक कार्य करा, मला एवढंच म्हणायचं आहे की तुमच्यामध्ये खूप काही गुण गास अतिशय चांगल्या प्रकारे कौशल्य दडलेलं आहे. ते जर तुम्ही बाहेर काढलं की लघु उद्योगात चालू केला पाहिजे नाही, अशा कितीतरी माझ्या महिला भगिनी आहे तर त्यांच्यामध्ये असे काही कलागुण आहे, त्या कलागुणाला जर वाव मिळाला, व्यासपीठ मिळालं तर मला असं वाटतं आमची महिला निश्चितपणे पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. किती दिवस आपण चूल आणि मूल यापुरतं मर्यादित राहायचं सांगा ना? किती दिवस? बचत गट सुरू होऊन मला वाटतं वर्षानुवर्ष झाले, परंतु असा एखादा बचत गट दाखव मला तो पुढे गेलेला आहे. असं एखादी महिला, मला माहिती आहे तुमच्यामध्ये खूप काही आहेत, परंतु आपण लाजतो. आपल्याला कुटुंब, नवरा, मुलं एवढ्या पुरतच आपण मर्यादित राहतो. आज मला इथे सांगायचे, आपल्या प्रत्येक महिलेचा मुलं आपली शाळेत जातात. आज UPSC परीक्षेमध्ये देशामध्ये 20वे आलेले आणि महाराष्ट्रामध्ये 2018 बॅचचे सर्वप्रथम आलेले डॉक्टर गिरीश बदोले साहेब यांचा तर खरंच आपण आदर्श घेतला पाहिजे. अतिशय आधारवेल फाउंडेशन का वर्धापन था. इस कार्यक्रम में सभी डिग्रस का, महाविद्यापीठ का सभी शेतकरी बंधु, बहुत सारे महिला थे. इस आधारवेल फाउंडेशन का उद्देश्य का बारे में और हमारा कलेक्टर साहब भी आए और ये खुशी है. आधारवेल फाउंडेशन शेतकरियों का, महिलाओं का और दुर्बल वर्गों का के लिए काम कर रहा है और मैं आशा करता हूँ आगे भी आधारवेल फाउंडेशन के साथ पूरा कृषि क्षेत्र और ग्रामीण क्षेत्र में भी सर्वांगीण व्यक्ति के लिए कार्य. शुभेच्छा देतो. आधारवेल फाउंडेशन याचे वर्धापन दिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये आधारवेल फाउंडेशन जी काही कामगिरी केली आहे
त्याच्याबद्दल एक संवाद होता आणि आधारवेल फाउंडेशनच्या माध्यमातून समाजाचे वेगवेगळे घटक आहेत, शेतकरी असो किंवा विद्यार्थी असो किंवा महिला असो, या सर्व प्रकारचे जे घटक आहेत ते त्यांच्यासाठी आधारवेल फाउंडेशनने वेगवेगळे प्रकारची जी कामगिरी आहे ती केली आहे. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे जे सक्षमीकरण आहे तो करण्यासाठी त्यांनी प्रयास केला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे आहे ते आधुनिक तंत्रज्ञान आहे त्या पद्धतीने शेती कसा करता येईल त्याच्यासाठी मार्गदर्शन केलं आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जे स्पर्धा परीक्षाची कार्यशाळा त्यांनी आयोजित केली आहे. बेरोजगार जे युवक आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं आहे. तसं वेगवेगळे जे उपक्रम आहेत त्याच्या माध्यमातून त्यांनी या सर्व जे समाजाचे घटक आहेत त्यांच्यापर्यंत त्यांनी पोहोचायचा प्रयत्न केला आहे. आणि या निमित्ताने मी आधारवेल फाउंडेशन आहे त्यांना त्यांची जी पुढची वाटचाल आहे त्यासाठी शुभेच्छा देतो. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. शनी शिंगणापूर देवस्थान कारभारामध्ये होते मोठ्या प्रमाणात अफरातफर. सरपंच आणि विश्वस्त यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. राहुरी शहराचा पाणी पुरवठा झाला विस्कळीत. मुख्याधिकारी देत आहेत उडवडीची उत्तरं. नगराध्यक्षांचं मात्र पूर्णतः दुर्लक्ष. वृद्ध निराधारांना संजय गांधी योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात पारनेर तहसील कार्यालयामध्ये होतीये टाळाटाळ. निलेश लंके यांचा आरोप. आणि पुण्यामध्ये शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रामधील नेत्यांची बैठक संपन्न. उद्धव ठाकरेंनी केले भाजपला टीकेचं लक्ष. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत राहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.